संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. प्रत्येक जण भक्ती करतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणं शक्य नाही. याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणं, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणं, देहबुद्धी विलगित होणं ही होय. देहरक्षण परमात्मा प्राप्ती करता करावं. केवळ विषय सेवना करिता जगणं असेल तर त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असतं त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचं असतं. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचं प्रेमही वाढतं. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचं त्या लहान मुलाला काही सुख नसतं, उलट थोडं दुःखच वाटतं. पण त्यामुळे त्या आईला बरं वाटतं म्हणून ती तसं करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात, मात्र आम्ही देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असं म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 10-12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचं नाम दुसरीकडे खर्च झालं असं समजावं. मग ते विषय प्राप्तीकरिता असेल किंवा त्याचं पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.